थाप शिकायची। मग थाप कशी वाजली पाहिजे, कोणत्या पद्धतीमध्ये वाजली पाहिजे, आणि नवीन मुलांना शिकत असताना थाप जड जाते। आपली करंगळी ही थापीच्या आणि या या ठिकाणी मध्यभागी गोल आहे, त्या गोलाच्या तिथं आपली थाप ही करंगळी बसली पाहिजे आणि हे बाकीचे 3 बोट हे आलाद राहिले पाहिजेत, वर राहिले पाहिजेत, तेव्हा थाप ही वाजते। अशा पद्धतीमध्ये आवाज निघतो। कशा पद्धतीमध्ये, ही ही अशी करंगळी इथं ठेवायची, काय करायची, करंगळी, आणि हे 3 बोट वरी ठेवायची आणि अशी थाप मारायची। कशी, आणखीन थोडी। थाप शिकत असताना सुद्धा हे असा आघात आला पाहिजे, काय आवाज आला पाहिजे, कसा, आणि हा बोल शिकत असताना बऱ्याच मुलांना अडचणी अशा येतात की थाप मारत असताना थापीचा आवाज कसा येतो, कधी मध्यंतरी भंग होणार, आवाज वेगवेगळे येणार, कारण बोट आपले व्यवस्थित पडणार नाहीत। त्याच्याकरता काय केलं पाहिजे, हे अशी बोट पडणार, असं असं वाजणार, असं वाजणार। त्याच्याकरता ही करंगळी आतमध्ये आल्हाद या ठिकाणी ठेवायची आणि या पद्धतीमध्ये आपल्याला थाप मारायची। कशी, आणि आणि थाप मारत असताना सुद्धा हलक्या हाताने थाप मारायची, गोड आवाज निघतो थापीमधून। ही थाप अशी वाजली पाहिजे। कशी वाजवायची, परत, आणि थाप शिकत असताना प्रत्येक मुलाने हे 3 बोट आल्हाद राहिलेच पाहिजेत, जास्त असे फाकवायचे नाहीत, अशी थाप मारायची नाही, असा आवाज निघणार नाही असं थाप मारल्यानंतर। त्याच्याकरता काय केलं पाहिजे, जवळ, फक्त जवळ एवढं अंतर, या अंतरामध्येच आपल्याला थाप वाजली पाहिजे, अंगठावर अशी थाप मारली पाहिजे। कशी, आणि थाप मारत असताना या पद्धतीमध्ये गोड आवाज निघाला पाहिजे, आणि गोड आवाज निघाल्यानंतर पुढं आपल्याला जो बोल भेटणार आहे तो बोल कसा वाजवायचा, आणि ती ट थाप शिकल्यानंतर पहिला बोल येतो, काय येतो, ती ट, का तो बोल कसा वाजला पाहिजे, ती 3 बोटाने, काय, ती ट, 3 बोटाने 3 वेळेस आपल्याला काय करायचं आहे, ती ट, ती ट, ती ट, ता, ती ट, ती ट, ती ट, ता। या पद्धतीमध्ये आपल्याला बोल, पहिला बोल मृदंग शिकत असताना हा बोल मिळतो, का तर आपली थाप सुधारण्यासाठी हा बोल मिळतो। ती ट, ती ट, ती ट, ता, वाजव। आणि हा जो गोल दिलेला आहे आतमधला, त्या गोलाच्या बाहेर आपल्याला जायचं नाही। काय काय मुलं काय करतात शिकत असताना, असं इथं जरी टाकणार, इकडं तरी हात टाकणार, हे असं, हे परत नाही तर मागं तरी असं तरी करणार, या पद्धतीमध्ये आपल्याला करायचं नाही। हा जो गोल दिलाय त्या गोल मध्येच आपल्याला ती आणि ट हे शब्द वाजले पाहिजेत। ती ट, कुठं वाजत येतं, ती ट, ती ट, ती ट, ती ट, ता, ती ट, ती ट, ती ट, ता। आणि हा बोल शिकत असताना त्याच्यानंतर जो बोल दुसरा येतो तो धा शब्द येतो, काय येतो, धा, तिट, धा, तिट, धा, तिट, धा, तिट। धा शब्द कसा वाजवतात, या पद्धतीमध्ये कसा वाजवायचा, धा आणि तिट हे कसं वाजवायचं हे तुम्हाला सांगतो। धा दोन्ही कोण वाजलं पाहिजे, एकूण ग वाजलं पाहिजे आणि एकूण थापीत वाजलं पाहिजे। त्याच्याकरता काय आघात होतो, शब्द काय निघतो, धा, काय निघतो,
वाजवा. धा धा ती ट, धा ती ट, धा ती ट, धा ती ट. आणि याचा रियाज जर केला तर सर्व नंतर आपल्याला थोडे थोडे बोल व्यवस्थित आपल्याला हाताळल्या जातात आणि वाजवा येतात. तर बोल वाजवताना याच्यामध्ये रियाज झाल्यानंतर हा बोल कसे वाजणार, कसे वाजणार, वाजव. दमानी. अशा पद्धतीमध्ये या बोलांचा रियाज करायचा. आणि रियाज केल्यानंतर आज मुलांना शिकवतो म्हणजे का शिकवायला लागलो की तुम्हाला हे बोल कसे वाजवायचे, सुरुवात कशी, मृदंगाची सुरुवात कशी, बोलांची सुरुवात कशी, हे तुम्हाला कळावं म्हणून मुलांना सांगत आहे. आणि या पद्धतीमध्ये मुलांनी सुद्धा रियाज केल्यानंतर मुलांचे हात चांगले होतात. त्याच्याकरता काय केलं पाहिजे, रियाज प्रत्येक, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की रियाज आणि पाठांतर हे दोन्ही महत्वाचे आहेत. आणि या महत्वाच्या ह्याला तुम्ही जर दोन्ही रियाज आणि पाठांतर नाही केले तर तुम्हाला वाजवा येणार नाही. पण तुम्ही पाठांतर करणं आणि रियाज करणं, रियाज केल्यानंतर वाजवायला 100% येतं. त्याच्याकरता काय केलं पाहिजे, रियाज केला पाहिजे. मग रियाज करण्याकरता काय केलं पाहिजे, आपण वेळात वेळ काढून शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास हे सर्व करून पक्वाचा अभ्यास केला पाहिजे. मग त्या करत असताना एक ना एक शब्दाचा रियाज झाला पाहिजे. त्याचे हलगर्जीपणा करायचा नसतो. मग जसे शब्द तुम्हाला सांगितलेत त्या पद्धतीमध्ये तुम्ही रियाज करा. आणि आपल्या कैवल्य मृदंग क्लासेस या चॅनलला लाईक, कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहण्यास मिळतील. त्याच्याकरता कैवल्य मृदंग क्लासेस या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब व कमेंट करा. रामकृष्ण.